चला तर मैत्रिणींनो, आज ढाबा स्टाईल पावभाजी आपण घरच्या घरी कशी तयार करू हे नक्की बघू। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर मी इथे हिरवा वाटाणा, फ्लॉवर आणि बटाटा हे पावशरच्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे। तर तुम्ही जेवढे माणसं असतील त्यापेक्षा जास्तही तुम्ही प्रमाण वाढवू शकता। तर इथे एक तांब्या पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये हे तीनही व्हेजिटेबल आहे ना टाकून दिले आणि झाकण लावून मी याच्या 3 शिट्ट्या मिनिमम तरी घेणार आहे। तर चला आता वळूयात आपण व्हेजिटेबल कडे। तर इथे मी घेतलेला आहे टमाटा, कोथिंबीर, शिमला मिर्च, कांदा आणि गाजर। तर हे सगळं आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचंय। तर इथे मी छान असं बारीक चिरून घेतलेला आहे कांदा, शिमला मिर्च, कोथिंबीर आणि बारीक असा टमाटर आणि गाजर घेतलेला आहे। गाजर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकता, नाही तर नको। आलं लसूण पेस्ट आणि 2 छोट्या टमाट्यांची मी इथे प्युरी केलेली आहे। तर ही प्युरीने ना टेस्ट खूप छान येते, तर तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा। तर चला आता आपला वाटाणा, बटाटा आणि फ्लॉवरही शिजला असेल तर याच्या मिनिमम मी 3 शिट्ट्या घेतल्या। वाफ काढून झाकण काढून घेतलं आणि हे सगळे ना एका डब्यामध्ये मी काढून घेतलं, कारण हे पाणी आपल्याला लागणार नाहीये। आणि मग ना गॅसवर एक साईडला कढई ठेवली मी आणि कढईमध्ये ना सुरुवातीला मी काढलं 2 मोठे चमचे तेल आणि जेवढं मी तेल घेतलंय तर इथे मी तेवढ्याच प्रमाणात गावठी तूपही घेतलेलं आहे। याच्याने ना टेस्ट खूप छान येते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करा। तर जेवढं मी तेल घेतलं तेवढं तूप घेतलं आणि त्यानंतर जेवढे आपण व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले, तर सुरुवातीला कांदा मी याच्यात ॲड केला। तर आपल्याला हा लाल वगैरे भाजायचा नाहीये, तर हे जेवढे इंग्रेडियंट्स आपण इथे कट केलेले ते छान असे शिजवून घ्यायचे आहे। तर कांदा टाकल्यानंतर मी शिमला मिरची ॲड करते आणि शिमला मिरची ॲड केल्यानंतर टमाटा ॲड करून मी याला चांगला आपल्याला आहे ना शिजवायचं आहे। आणि उरलेला इंग्रेडियंट्स आपलं गाजरही आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। तर हे छान असं आहे ना तेलात पहिले परतवून घ्यायचं आणि इथे काय करायचंय आपल्याला की या सगळ्या मिक्स व्हेजिटेबल्सला आहे ना 5 मिनिटं वाफेवर शिजवायचं आहे, 5 ते 7 मिनिटं मिनिमम। तर हे बघा छान असं वाफेवर शिजून झालेलं आहे, थोडंसं नरम झालेलंच आहे हे। तर मी इथे काय करते, एक आहे ना ग्लास घेते ज्याची बुडाची साईड पूर्णपणे सपाट आहे। तर हे का बरं, तर याला मला मॅश करायचंय चांगलं। तुम्ही इथे मॅशरचा पण यूज करू शकता, पण मी इथे ग्लास घेतलेला आहे। तर याच्याने भरपूर प्रमाणात छान हे बघा मॅश झालेलं आहे। तर हे छान असं आहे ना मॅश होतं। मग मी इथे गॅस ऑफ केलेला होता ना, तर आता गॅस ऑन करते पुन्हा बारीक याच्यावरती। आणि या स्टेजला आपल्याला काय करायचंय की आपली जी 2 टमाट्याची प्युरी होती ना ती या मिक्सरमध्ये आपल्याला टाकून आणि छान मिक्स करून घ्यायची आहे। आणि हे मिक्स केल्यानंतर ना पुन्हा 5 मिनिटं मिनिमम 5 मिनिटं तरी आपल्याला हे पुन्हा वाफत ठेवायचंय आपली टमाट्याची प्युरीसाठी। तर चला तर याला वाफत ठेवू साईडला, गॅसही ऑनच आहे। 5 मिनिटानंतर बंद करू। इथे मी दुसरी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये पुन्हा 2 मोठे चमचे तेल आणि त्याच्यापेक्षा 50% कमी मी तूप घातलेलं आहे। तर तूप एकदम ऑप्शनल आहे। इथे मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, पावभाजी मसाला, मिरची, घरचा थोडा गरम मसाला, हळद घेतली आहे। आणि इथे ना आलं लसूणची जी पेस्ट आहे ती तेलामध्ये थोडीशी छान अशी भाजून घ्यायची, आपल्याला छानपैकी तळून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आहे ना तळल्यानंतर हा गॅस मी बंद करून देते। 5 मिनिटं झालेले आहे आणि म्हणजे आपले मसाले होते ना ते मी ह्या तेलामध्ये ॲड करते। ते चांगले भाजून घ्यायचे आपल्याला, कारण घरचा थोडा गरम मसाला होता आणि लाल मिरची। तर छान असं भाजल्यानंतर आहे ना या मिक्सरमध्ये आपल्याला अर्धा ग्लास प्रमाणात इतकं पाणी टाकायचं आहे। आता तुम्ही म्हणाल पाणी का बरं, तर याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते। तर छान असं पाणी टाकून पुन्हा मी छान शिजू दिलं, जोपर्यंत आपलं पूर्ण तेल बाहेर सुटत नाही तोपर्यंत। तर हे बघा आपलं जे व्हेजिटेबल मिक्स होतं ते मी याच्यामध्ये टाकलं आणि पुन्हा आहे ना याला थोडंसं छान असं परतवून घेतलं। पूर्ण शिजल्यामुळे ना खूपच छान दिसत होतं आणि टेस्टही एकदम छान येते बरं का। तर तुम्ही नक्की अशी ट्राय करून बघा। आणि इथे ना मग आता जे आपलं फ्लॉवर, बटाटा आणि वाटाणा मिक्सरमधनं छान बारीक प्युरी करून घेतलेली होती, बिलकुलही जाड नव्हतं। आणि हे बघा ते आपल्या मसाल्यामध्ये पाणी टाकल्यामुळे जे तेल साईडला येतंय त्यामुळे एकदम छान अशी आपली पावभाजी तयार होते। मग आता पूर्णपणे आपली पावभाजी तयार झालेली। चवीनुसार इथे मी मीठ शेवटी ॲड करते, म्हणजे सगळ्याचा अंदाज मला व्यवस्थित
व्यवस्थित येतोय। मग आपली पावभाजी तर इथे आपली रेडी झालेली भाजी। तर भाजी मी आता इथे ना काय करणार आहे, साईडला ठेवून देणार आहे, गॅस ऑफ करून देणार आहे। आता ढाबा स्टाईल पावभाजी म्हटलं तर पावही ढाबा स्टाईल असणार आहे। तर इथे ठेवलेला होता मी पॅन आणि पॅनवर घेतले मी 2 पाव असे कट करून आणि त्यावर घेतले 2 मोठे मोठे असे बटरचे स्लाइसेस। छान पावांना मी पसरून घेतले आणि इथे ना ढाबा स्टाईल करण्यासाठी फक्त पावांवर आहे ना आपल्याला 1-1 चमच्याच्या आसपास आहे ना पावभाजी टाकायची आहे आणि पुन्हा त्यांना आहे ना उलटं करून शेकायचंय। तर एकच नंबर टेस्ट येते आणि आपली ढाबा स्टाईल पावभाजी ही रेडी झालेली। तर कशी झाली नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर ढाबा स्टाईल पावभाजी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।